अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहितां सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूजा उपाध्यायकां श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधकां पञ्चैते परमेष्ठिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम् श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभां भास्वत्पादनखेन्दवः प्रवचनां बोधिन्दवस्थायिनं ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठका साधव स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरव कुर्वन्तु ते मङ्गलम् सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगरादिनाथजिनपत्युक्तोपवर्गप्रद धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममि नाभेयादिजिनाधिपास्त्रिभुवन ख्याताश्चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णुप्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशति त्रैकाल्ये प्रथितास्त्रिषष्टिपुरुषाः कुर्वन्तु ते मङ्गलम् ये सर्वौषधरुद्धयः सुतपसो वृद्धिङ्गता पञ्चये ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला इष्टाविधाश्चारणां पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरां सप्तैते सकलार्चिता गणभृतः कुर्वन्तु ते मङ्गलम् कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्. दे मला बोर्ड. त्या पदानुसारिणीचं राहिलं होतं की थोडं लक्षात नाही. संबिना संश्रुत ऋत्वाचं घ्यावं म्हणलं होतं आज, पण जरासं पदानुसारिणी वृद्धीचं वर्णन राहिलंय. तुला येणार का ठेवायला पण? छोटं दे बोर्ड. काय बघत होतो आपण? जे रुद्धिधारी मुनिराज आहेत तर त्यांना ज्ञानाची अशी विशेषता असते की तर त्या ज्ञानामध्ये अशी विशुद्धी प्रगट झालेली असते की अशा वेगळ्या वेगळ्या विशेषतेना ते प्राप्त झालेले असतं ज्ञान. मग त्यामध्ये आपण ह्या सगळ्या वृद्धी पाहतोय. त्याच्यामध्ये पहिली वृद्धी होती बुद्धिवृद्धी. त्याच्यामध्ये आता आपण पदानुसारिणी बुद्धिवृद्धीचं वर्णन काल बघितलं होतं. त्याचे 3 भेद काय सांगितले होते? अनुसारिणी, प्रतिसारिणी आणि उभयसारिणी. म्हणजे काय होतं? अनुसारिणी बुद्धिवृद्धी म्हणजे जी वृद्धी अशी असते की जर त्या ग्रंथातलं
कुठलं एक पद सांगितलं तर त्याच्या उपरीम संपूर्ण ग्रंथाला जे जाणती ती अनुसारिणी बुद्धिवृत्ती. दुसरी सांगितली प्रतिसारिणी. कसं देणार? मला नाही हलता येणार. तू तिकडून ये. तर प्रतिसारिणी बुद्धी म्हणजे काय सांगितलं होतं? एका पदाला धरलं तर हे तिकडे घ्यायचं बोर्ड, हे टेबल ते पडत आहे. बस बस. प्रतिसारिणी बुद्धी म्हणजे काय सांगितलं होतं? एका पदाला ग्रहण केल्यावर त्याच्या अधस्तन सगळ्या पूर्ण ग्रंथाचं ज्ञान होणं तेवढ्या एका पदावरून, तर त्याला म्हणलं होतं प्रतिसारिणी बुद्धी. आणि उभयसारिणी म्हणजे काय म्हणलं होतं? जी बुद्धी नियम अथवा अनियमाने एक बीज शब्दाच्या उपरीम अधस्तन सर्व ग्रंथाला युगपद ग्रहण करते ती उभयसारिणी बुद्धी आहे. म्हणजे एक पद सांगायची फक्त तिथं अवकाश की संपूर्ण ग्रंथाचं ज्ञान त्यांच्या ज्ञानामध्ये येतं आणि त्याला ते जाणतात. मग ते सांगितलं होतं उभयसारिणी बुद्धी. मग तुम्हाला काल अभ्यास दिला होता मी काय, असे ते प्रत्येक शब्द पद किंवा आता बीज, बीज म्हणून एक एक अक्षर, बाराखडीतले सगळे अक्षर आहेत, तर त्याच्यावरून सुद्धा आपल्याला आपल्या आत्म्याचा बोध होतो. तुम्हाला असं फक्त मी शुद्ध आहे, मी शांत आहे, मी एक आहे, हे एवढेच बघून माहीत आहेत ना. तुमच्या ज्ञानातून तुम्ही काढला तर उलटं सगळ्या अल्फाबेट्सचे विशेषण कळतील तुम्हाला आत्म्याबद्दल. असं मी सगळ्यांबरोबर काढले थोडेसे, त्यातले आपण बघू काय आहेत. पण मग काल काय बघितलं होतं की एक निजपद आहे तेच आपल्यासाठी आश्रयभूत आहे. बाकी सगळं जे आहे ते अपद आहे आणि जो अपदाला आश्रयाला जातो त्याला नियमाने आपदा येतातच. म्हणून जर स्वतःला जाणलं तर पदामध्ये राहिलो आणि मग त्याच्या निमित्तामध्ये कशा कशाची प्राप्ती होती हे सगळं तिथं त्यांनी ग्रहण करून हे विस्तार करून सांगितलं होतं. कशामध्ये? समयसारच्या 203 गाथेमध्ये. त्याच्यानंतर कलश आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सगळे 10 फायदे दाखवले होते, ते बघा म्हणून सांगितलं होतं काल. पदाची प्राप्ती होते, भ्रांती नष्ट होते, रागद्वेषाची उत्पत्ती होत नाही, असे त्यांनी 10 फायदे घेतलेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या की स्वपद काय आहे आणि अपद काय आहे ह्याच्यासाठी. तर जी बाराखडी आहे ती बाराखडी शिकवणार आहे मी आज तुम्हाला. शाळेमध्ये गेलोय. म्हटलं काय नाही ना. म्हणा ए फॉर ॲपल नाही. आता मी तुम्हाला फक्त अल्फाबेट सांगणार आहे आणि तुम्ही मला त्याच्यावरून आत्म्याचे वाचक शब्द सांगणार आहे. तर आता मी एक पहिलं सुरुवात करून देते. अ म्हणजे अविनाशी, अनाकुल, अविकारी, अशरीरी आत्मा. बस का? आ म्हणजे सांगा, आ वरून आत्मा. आश्रयभूत आत्मा. मला पण आत्माच आठवलं, दुसरं काय आठवलंच नाही आवरून. आश्रयभूत आत्मा म्हणजे तोच आपल्यासाठी सुखाचं स्थान आहे. त्यामुळं दिसतंय का बोर्ड सगळ्यांना का चमकतंय? हॅलो, बरोबर आहे, पुरणार पण नाही, पण शिवलंच आहे म्हणून मी नको म्हणते तुला. तर आ म्हणजे घेतलं आश्रयभूत आत्मा. पुढं ई सांगा. ईच असतंय ना, अ आ ई. ई फॉर ईशित्व. असे नका त्या ई आई समजून घ्या बरं का, असं काय त्याच्यामध्ये वेगळं वेगळं येणार नाही. ईशित्व शक्ती संपन्न आत्मा. पुढं ऊ. आता ऊ समजून घ्या, त्यातलं एकच आहे. ऊ म्हणजे बर चालतंय. काय म्हटलं? ऐकू आलं नाही. ऊर्ध्वगमन स्वभावी. होय, बरोबर. बर बर बर, छान मिळालं तुमच्याकडून.
मी काढलं होतं उत्तम धर्मवाला किंवा उत्तम गुणवाला. आपण उत्तम धर्म दशधर्म घेतो ना, उत्तम क्षमा मार्दव, मग उत्तम स्वभावी आहे तो आत्मा असं मी काढलं होतं. ऊर्ध्वगमन स्वभावी नवीन मिळालं, छान आहे. नेक्स्ट उ नंतर काय असतंय? अ आ इ उ ए फॉर एकच, एकत्व स्वभाव. हा एकत्व ऐश्वर्यवान आत्मा. हा ऐश्वर्यवाला आत्मा. ऐश्वर्यवान. होय, ऐश्वर्यातच आहे दिवस रात्र म्हणून ऐश्वर्यवान. आईमध्ये खाली घेऊ की आपण मग ते ऐश्वर्य. एकत्व विभक्त आत्मा आणि आईमध्ये घ्यायचा ऐश्वर्य संपन्न आत्मा. कुठला ऐश्वर्य आहे जीवाकडं? अनंत गुणवाला ऐश्वर्य संपन्न आत्मा. पुढं बघा कुठंपर्यंत जाता येते. म्हणजे मध्ये येत नाही. अरे डाळ भात. हो, डाळ भात. हा काय ओम नाही येणार. मध्ये काय येणार? फॉर अनंत गुणवाला आत्मा. अहो ते मध्ये येणार. वर टिंब आहे. अहा आहे ना, त्यातला आहे हा. मग मध्ये काय? अंशी आत्मा. अविनाशी मध्ये येणार. अंतरात्मा. अंतरात्मा हे पर्याय झाली. अंतरात्मा हा स्वभाव नाही झाला, त्यामुळं अंतरात्मा नाही येणार. ठीक आहे. आहाचं पण सांगताय का? मला नाही येत आहाच. इथं पर्यंत मी हे काढलंय. आहा, होय बरोबर. अनुभव करा, ते आहा जाणवेल आपल्याला. आहा लिहायची गरज नाहीये. आता देऊ मोठं बोर्ड. क ख ग मावणार नाही याच्यावर. तिकडून मागून दे. तर हे कशासाठी सांगायला लागलोय आपण की ह्याच्याद्वारे आपल्याला सगळ्या कुठल्याही शब्दातून आत्म्यापर्यंत जाता येतं. मग तुमची नाव जे असतील ना, तर ते नाव सुद्धा हेच सांगतात. कुठलंही नाव तुमचं असेल तर त्या नावातले सगळे अक्षर घ्या, तर त्याच्याद्वारे आत्माच दिसायला पाहिजे. राहिले की मध्ये त्याचं काय येतंय? तुला येतंय? हा, ओ राहिले की. ओवर नाही येतंय मला. थोडस घे तिकडं. हा, घे तिकडं, खालच्यावर लिहायचंय. काय ते सांग तुझं? खाली लिहिल्यावर आता ओम. पण ओम मध्ये असं काय स्वभावाचं विशेषण ओम वरून काय येणार आहे? पण हां, ठीक आहे, तसं काढता येत असलं तर. कुठं येत आहे? ए ऐ ओ औ इथंच येत आहे ना. हां, बाराखडी शिकवली नाही आमच्या आई मला. ओ मध्ये येते ओजस स्वभावी. ओज म्हणजे पराक्रम. ओजस स्वभावी आत्मा आहे. ह्याच्यामध्ये आलंय ना रत्नकरण श्रावकाचार्यच्या 35-36 गाथेत काहीतरी ओजस तेजो विद्या असा एक श्लोक आलाय. तर जो सम्यक दृष्टी जीव आहे तो अशा सगळ्या गुणांना प्राप्त होतो असा आलाय. त्यामुळं स्वभाव कसा आहे? ओजस स्वभावी आहे. ओजस म्हणा किंवा ओजह असं. औचं मला येत नाही. औचं कोणाला येत असलं तर सांगा. उगी औषध वगैरे सांगू नका. औचं काय येते? काही येत नाही. आणि आमचं येते अंशी, अंशरहित, म्हणजे अखंड आहे हा, असं भाव आहे त्याचा. पण त्यामुळे सांगितलं असं प्रत्येक शब्दातून आपण आपल्या आत्म्यापर्यंत जाऊ शकतो. तुम्ही स्वतः अजून चिंतन करून काढा तर तुम्हाला सगळी विशेषणं मिळतील, कारण सगळे गुण तुमच्या आत्म्यात आहेत. आपण बाहेरून काय काढत नाही आहे, फक्त त्याच्याविषयी जरासं आपण चिंतन करत नाही, माहीत नाही म्हणून अज्ञान असतं. नाहीतर सगळे आपल्यात असलेलेच गुणधर्म प्रगट होणार आहेत जेव्हा आपण चिंतन करतो त्यावेळेस. ढकल 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 जरा अजून, बस सोड नाही तर मध्ये ओंकार ध्वनी.
येत नाही. ध्वनी काय, आपल्याला स्वभाव बघायचा आहे ना. कुठल्याही शब्दाच्या द्वारे आपल्याला स्वभावापर्यंत जायचं, त्यामुळं स्वभावाचे वाचक शब्द बघायचे. त्यांनी पण सांगितलं ओम स्वभावी आत्मा असं म्हणताना पंचपरमेष्ठी येतात. पण आता ठीक आहे, अजून त्याच्यावर चिंतन बघू कसं करू. म्हणजे आपण कधी ध्यानसूत्रामध्ये ओम स्वभावी असं घेत नाही ना, ओमकार स्वरूप आहे वगैरे असं. ते आपण अर्थ काढून बघतो की अरिहंत स्वरूप आहे, सिद्ध स्वरूप आहे वगैरे. पण असं ग्रहण करू शकतो का, विचार करावा लागेल. आता सगळी बाराखडी तुम्ही सांगायची मला. शायरी जास्तीत जास्त पॉझिटिव्ह घ्या, कारण की नाही नाही जिथं नाही जमत तिथं मी पण निगेटिव्ह घेतलेत. पण नाही नाही म्हणताना आपल्याला वस्तू नाही दिसत. म्हणजे म्हटलं होतं ना मागं पण एकदा की महाराजजी जेव्हा सांगायचे की तुम्ही ध्यानाला बसा, मग आपल्याकडं वेळ किती असतो ध्यानाला ताई? वेळच नसतो. मग थोडा वेळ असेल तर निगेटिव्ह चिंतन नाही करायचं म्हणले महाराज, की जे येते ते पॉझिटिव्हली बघा. कारण मी शरीर नाही, मी कर्म नाही, मी दुःख नाही, मी मल नाही, हे नाही नाही म्हणताना मी काय कुठं दिसतो. त्यामुळं सांगितलं की आहे ती वस्तू बघा, मी शुद्ध आहे, मी शांत आहे. मग तो आहे काय तो दिसणार आपल्याला. म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं मी पॉझिटिव्हली काढायचा प्रयत्न केला आहे. पण आलेत माझे पण अनेक ठिकाणी निगेटिव्ह आलेत. बघू काय निघतंय का कोणाकडनं. अजून कोणाला काय सुचलं त्यांनी सांगा मला गायडन्स. वरून करण म्हणजे साधन, केवल ज्ञान स्वभावी, किंवा क म्हणून कारण परमात्मा, केवल ज्ञान स्वभावी आत्मा. असं दोन निघाले होते. अजून क नंतर ख सांगताय का? ख ऍक्च्युली खचा मी अर्थ घेतलाय बरं का. ख म्हणजे शून्य असतं. पण इंद्रिय घेऊन काय करायचं. ख म्हणजे शून्य, मग शून्य स्वभावी आत्मा आहे, म्हणजे परद्रव्याने मी शून्य आहे. त्यामुळं ख या शब्दातनं नाही निघत, पण खचा अर्थ शून्य असतो. म्हणून शून्य स्वभावी आत्मा. शून्य म्हणजे काय हो? काहीच नाही आहे आत्म्यामध्ये असं नाही आहे. परद्रव्याच्या अपेक्षेने शून्य आहे, म्हणून तिथं खचा अर्थ शून्य घेतला होता. ग आता हे सोपे आहेत, पुढचे पटापट सांगा चला. ग फॉर, आता शाळा ABCD शिकवायला वाटायला मला, बालवाडी. ग म्हणजे गती आगती रहित आत्मा. पुढं घ घाती कर्म रहित आत्मा. पुढं घ्या की तुमच्याकडे असावं की आपल्याकडे एक आपण चिंतन केलंय म्हणून असायला सगळे. नाही नाही, हाताने लिहा म्हणजे डोक्यात पण जाते. ग घ च, आता च सोपं आहे की. च फॉर चेतन आत्मा, चित स्वरूप आत्मा, चिदानंद स्वरूपी आत्मा. बरोबर आहे, चेतन. पुढं छ, छचं पण काढलं बरं का मी. छ म्हणजे छ वरून काय घ्यायचं? कोण आहे का नाही माझ्यासमोर, बोलताय का? चिंतन करायला सगळ्या शब्दात ना आत्म्यापर्यंत जायला लागलाय. छ वरून छेद रहित, छिन्न भिन्न रहित असा आत्मा. ज मी सांगते आता, वेळ घालवत नाही. जीवत्व शक्तीवाला आत्मा. मंगल का केली हा. झ च नाही जमत बरं का, झ नाही आहे माझ्याकडं. पुढं ज नंतर ट, ट सांगा. टंकोत्कीर्ण न्यायक आत्मा. काय अर्थ आहे कोणाला माहित नसते, नुसतं नावच ऐकून माहित असते. टंकोत्कीर्ण, टाकीने ज्याप्रमाणे उत्कीर्ण केलेलं ते दगड असतं, ते काय म्हणायचं, ड्युरेबल असतं त्याचं. ते जे शिल्प काय म्हणायचं, शिळेवर केलेलं काम असतं ते जास्त दिवस टिकून राहतं. मग तसं सांगितलं की टाकीने उत्कीर्ण केलेला असा तो आत्मा बनलेला आहे, कोणी त्याला बनवलेलं नाही आहे, स्वयंभू आहे. ठ येत नाही. ड च मला जमलं नाही, एक तुमच्याकडं टाकलंय सगळ्यांना बरं का. ड फॉर काय मला सांगायचंय. बाकीचे मी सांगते तरी.
पुढं त, होय का? नाही, पुढं आहे की, पहिला त आहे की, आमच्या शाळेत त आलं होतं पहिला. त फॉर न येते ड झाल्यावर न येते. ए आई, आता नवीन शाळेत घालती का काय मला? ते य वगैरे असलं काय तर त्याच्यावरनं काढता का काय आता? तर नच वरनं पण, अगं ते जे येते त्याच्यात काढलेत आता. कुठल्या पण शब्दाला पकडल्यावर कुठं शोधत बसू आहे? तर वरून सांगा काय ते. उगा माझी परीक्षा घेऊ नका तुम्ही. मला जेवढं येते तेवढं काढलंय. तुमच्या बुद्धीने काय असेल तर सांगा मला. तेजस्वी आत्मा, तेजस्वी ज्ञान संपन्न. कारण ज्ञान हे तेजस्वी असतं. तर थच येत नाही. द सांगा, द हे आहेत हो, पण कुठले माझे शब्द माहिती आहेत द तेवढे द काढले. निगेटिव्ह कशाला, पॉझिटिव्हला येत त्याच्यावर. द वरून दिव्य असं काही स्वभाव नाही आहे आपला. कुठले तर शब्द उचलून सांगू नको. द म्हणजे दर्शन गुणवाला, किंवा अजून काय येतं द वरून? दृशी शक्ती संपन्न आत्मा, म्हणजे तेच आलं परत दर्शन गुण. द ध सांगा, धचं पण मी काढलंय. धचं काय तो? ध वरून आत्मा काय आहे? धीर. ज्ञानाचे गुण आहेत ना? हो, ध्रुव पण आहे. करेक्ट. काय रोणी काकी, एकदम आज फॉर्म मध्ये आहे तुम्ही. ध्रुव स्वभावी आत्मा, बरोबर आहे. मला नाही सुचलं, हे लिहायला पाहिजे माझ्याकडं. ध्रुव स्वभावी आत्मा. पुढं न, नित्य. बरोबर, नित्य. अजून भरपूर आहेत न चे सगळे निगेटिव्ह येते. नित्य, निसंग, निर्विकल्प, सगळे हे ध्यानसूत्र मध्ये निगेटिव्ह रूपाने सगळे येतात. समजून घ्या त्याच्यात. निष्कर्म, निष्कषाय, निर्देह, किंवा तुमच्या ह्याच्यात आलेले सगळे नियमसारच्या गाथेमध्ये आहेत ना, निर्ग्रंथ, निर्ग्रंथ. ते ह्याच्यात काय येते कुंद कुंद शतकमध्ये? निर्ग्रंथ काय म्हणा, कोणाला येते? निर्ग्रंथ है, निराग है, निशल्य है, निर्दोष है, निर्माण मदय आत्मा, निष्काम है, निष्क्रोध है. असं सगळे अजून त्यांनी 2-3 गाथा त्यामध्ये दाखवलेत. सगळ्या त्यांना वरून निगेटिव्हली दाखवत आहे रूप ते, पण तरीसुद्धा त्यातून आपण पॉझिटिव्ह काय आहे ते ग्रहण करायचं. प वरून बरोबर, परमपारिणामिक भाव स्वभावी आत्मा, किंवा पावन पारिणामिक परमात्मा. परमात्मा बर स्वभाव म्हणून घेतला तर चालतंय, किंवा अजून पवित्र, पावन, हे सगळे प वरून स्वभाव दाखवणारे शब्द आहेत. पुढं ब सांगा बघू, चॅलेंज तुम्हाला. ब वरून, अरे माझं शब्द काढला, पण अजून एकाने मला दिलं काढून वेगळं. बोधी. बोधीस्वरूप आहे. मी तिथं लिहायला लागले, तुम्हाला कळायचं. ब वरून ब्रह्मस्वभावी. बोधी आहे की, बोधी स्वभावी पण काढलं, आणि ब्रह्मस्वभाव आहे ना, ब्रह्मस्वभावी किंवा बोधी निधान स्वरूप. सगळे लिहिताय का मीच लिहायला लागले? सगळ्याकडे राहू दे की, लिहून घ्या. भ सांगा, प फ ब भ. भगवान आत्मा. तेवढं बरोबर पाठ झालंय. जाणीव होतीये का त्याची भगवानाची? भगवान आत्मा रडायला लागले संसारात. म्हणून त्याला जरा वेगळं काढा आणि सारखं मी भगवान आहे हेच चिंतन करा. पुढं हे ठेवलंय बरं का तुमच्यासाठी. ड अर्धवट आहे, ते पूर्ण करून द्या. मराठीचंच मत पाहिजे, त्याला काय मराठी आत्मा आमचा. मराठी, इंग्लिश, संस्कृत सगळ्या भाषेत आत्माच आहे आमचा. नेक्स्ट काय राहिलं आता? म. म वरून
बर, मोक्ष स्वभावी आत्मा. अजून? मार्दव स्वभावी आत्मा. बर, अजून? आता काय शिकताय तुम्ही? मंगल स्वभावच विसरलाय मंगलाष्टक स्तोत्रामध्ये. मंगलाष्टक स्तोत्र राहिलंच नाही आता, सगळं आपलं विश्लेषण दुसरीकडेच चाललंय. म फॉर मंगल स्वभावी आत्मा. पुढं चॅलेंज. असं मला आनंद आला बरं का सगळं शोधताना. असं एक एक काय म्हणायचं, बुद्धीला गंज चढलेलं होतं ते. आता मी तर फक्त आकडे हे लिहिणार आहे, तुम्ही अल्फाबेट तुम्ही सांगा काय आहे ते. य र ल व श स ह. आता ळ वगैरे घेणार नाही बरं का. श बास की. हा, न्य राहिला की. न्य आहे. चला सांगा का पटापटा. काय येते? ज्ञान सर्वज्ञ स्वभावी आत्मा. हो, ते स आलं की न्य मध्ये. न्यवरून येते की आम्हाला ज्ञान पिंड स्वरूप आत्मा. ज्ञान स्वभावी, ज्ञानानंद. आता तुम्ही सगळ्यात शेवटी का गेला? हे वरचं कोणासाठी ठेवलंय? माझ्यासाठी. चला बोला पहिल्यापासून. य फॉर योगीश्वर आत्मा. उगा आता काय तर कुठले शब्द जोडून सांगू नका बरं का. योगी वगैरे काय. योगरहित आत्मा. हा, योगरहित. बरोबर येत आहे, बरोबर आहे, योगरहित येत आहे. पण अजून मी दुसरं काढलं होतं बरं का. रंगरूप रहित आत्मा. र वरून का? बर, र वरून पॉझिटिव्ह सांगा की. र वरून आहे ना पॉझिटिव्ह आपल्याकडं. रत्नत्रय स्वरूप आत्मा. रत्नत्रय स्वरूप. योगरहित. आणि इथं काढलं होतं मी दुसरं, यथार्थ ज्ञान संपन्न आत्मा. आपण काल बघितलं ना, यथार्थ ज्ञानवाला म्हणजेच केवळ ज्ञानवाला असं म्हणलं तरी चालतंय. र वरून रत्नत्रय संपन्न आत्मा. जिथं पॉझिटिव्ह निघतंय तेवढं काढा, नाही निघालं तिथं आपण निगेटिव्ह घेऊ. पुढं ल वरून लच मिळालंच नाही मला. हा, लच शोधलंच नाही. ल वरून काय? लब्धी. लब्धी लब्धी म्हणजे प्राप्ती असं येतं. ल वरून विशेषण काढायचं ना, आपल्या स्वभावाचं विशेषण पाहिजे. ल वरून काय तर रोहिणी काकी? लेशारहित. लेशारहित म्हणायचं का? बर, ते घ्या. पण मला पॉझिटिव्ह मिळालं असतं तर बरं झालं असतं काय तर दुसरं. अजून चिंतन करून सांगा. बर. लेशारहित. यर ल व वरून ठीक आहे, विशुद्ध स्वभावी. बाकीचे निघालेले निगेटिव्ह आहेत, जसं की विराग आहे, वीतराग आहे, विमोह. सगळे जे आपले सिद्धांच्या जे मध्ये वची बाराखडी चालली आहे त्याच्यामध्ये सगळे त्या सगळ्या विशेषणामधून आपल्याला आपल्या आत्म्यापर्यंत जाता येतं. श हे मी सांगते. शांत, शुद्ध, शीतल हा सगळा आत्म्याचा स्वभाव आहे. शमस्वभावी. पुढं समृद्ध, समता स्वरूपी. समता स्वभावी. सहजानंद स्वरूपी. हा, आता सगळे समजून घ्या. त्याच्यामध्ये सर्वज्ञ स्वभावी आहे, साम्य स्वभावी आहे, सनातन आहे, सम्यक ज्ञान तर पर्याय म्हणतो ना आपण त्याला. ठीक आहे, रत्नत्रय म्हणत असताना समयसार स्वरूपी आहे. सगळे अनेक येतात त्याच्यावरून. कुठेही त्या शब्दामध्ये अडकू नका. शब्दातून पुढे जाऊन आपल्यापर्यंत जावा बरं का. नाही तर मला हे शिकवायचे नाही आहेत शब्द तुम्हाला. ह आलं. ह वरून काय तो? क्ष वरून क्षमा स्वभावी. हास्यरहित. हां, मग आम्ही तेच काढलं होतं, हर्ष विषाद रहित. कारण पॉझिटिव्हली त्यात काय मिळे ना, हर्ष विषाद रहित. बास का? अजून कुठली काढायची बाराखडी?
ABCD. मी मराठी शाळेत शिकलेली आहे त्यामुळे मी हे काढले. तुम्हाला कोणाला इंग्लिश मिडियम जे असेल त्यांनी इंग्लिश अल्फाबेटमध्ये काढून दाखवा. हं? हे ड वरलं राहिलं बरं का तुमच्याकडं. ड इंग्लिशमध्ये डी वरून काय येतं? मग दर्शन वगैरेच येणार, द वरूनच येणार त्याच्यामध्ये डीचं काढायला गेल्यावर. ठीक आहे, हे सगळं समजून काय फायदा आपल्याला? होप सो सगळ्यांनी लिहून घेतलं असेल, सगळ्यांनी अभ्यास केला असेल. नाही नसेल केला तर आज ध्यानामध्ये चिंतनाला विषय घ्या, उद्या सकाळी घ्या नाहीतर, आणि त्याच्यातून सगळ्या शब्दातून तसा मी आहे ह्याची अनुभूती करा तर ते ध्यान झालं. नाहीतर मग शब्दाचंच ध्यान करून काय उपयोग नाही. अजून तुम्हाला ह्याच्यातून नवीन सुचतील तर अजून सगळ्या कुठल्याही शब्द हे वाचक आहेत, आपल्याला वाच्य पकडायचं आहे. आणि तसा मी आहे हे जाणलात तर तुम्हाला पण पदानुसारिणी, बीजबुद्धी हे सगळ्या वृद्धी प्रगट होतील भविष्यात. तर पुढची वृद्धी घ्यायची होती, घेऊ जेवढी होईल तेवढी. हां, क्षायिक ठीक आहे, स्वभाव आहे क्षायिक, म्हणजे कर्मांच्या अपेक्षेने निरपेक्ष असा क्षायिक स्वभावी पण घेऊ शकतो. बरोबर आहे, ठीक आहे. क्षायिक ज्ञानवाला किंवा क्षायिक दर्शनवाला असं स्वभाव आहे ना तो. क्षायिक चारित्र्य संपन्न, कर्माच्या निरपेक्ष घेतला तर तो स्वभाव असू शकतो. पुढं सांगितलं बरं, आपलं कालचं राहिलं होतं की अर्धवट. काय? दुःख. दुःख का होतं हे सगळे विशेषण घेऊन जर आत्म्याला जाणलं तर दुःख विसरून जाल. म्हणजे असं कुठंतरी आपल्या बुद्धीला जोडायला पाहिजे हो, नाहीतर मग बुद्धी काहीतरी खाद्य मागत असते. आणि मग जर काय त्याला असं चांगला विषय नाही मिळाला तर कुठल्या तरी संसारिक विषयामध्ये अडकणार आणि निरंतर त्यात आकुलता, इष्ट अनिष्ट परिणाम, रागद्वेष ह्याच्यामध्येच जाणार आहे. त्यामुळं त्याला गुंतवा कुठंतरी, आणि जेणेकरून की ध्यान केला तर निर्विकल्प झाला तर खूप चांगलं. पण ज्याला त्याच्यात स्थिरता नाही आहे तर त्यांनी सांगितलं अशा रीतीने कुठंतरी स्वाध्यायाच्या किंवा चर्चेच्या माध्यमातून वगैरे आपल्या ज्ञानाला स्थिर ठेवायला पाहिजे. तर सांगितलं होतं काय, जीवनात दुःखी व्हायचं नसेल तर 5 गोष्टी सांगितल्या होत्या. पहिला काय, अपेक्षा. ज्याला अपेक्षा आहेत तो जेथे जेथे अपेक्षा तेथे तेथे दुःख व्याप्तीच आहे. त्यामुळं ज्याला दुःख नको असेल त्यांनी सांगितलं स्वतःला अपेक्षांपासून दूर ठेवा. मी निरपेक्ष आहे हे जाणा. मला आत्म्याला जगण्यासाठी कुठल्याही परद्रव्य परकणाची गरज नाही. ह्याचं भाव भासत नसेल तर अपेक्षा राहणार नाहीत. पत्नीने असंच वागायला पाहिजे, मुलांनी असंच राहायला पाहिजे, ह्या सगळ्या अपेक्षा आपल्याला दुःख देतात. म्हणून अपेक्षा आहे तिथं दुःख आहे, म्हणून त्या अपेक्षा सोडा. दुसरं सांगितलं होतं आग्रह. कशाचा आग्रह? चहा मला गरमच पाहिजे, सकाळी एकदा पाहिजे, दुपारी एकदा पाहिजेच. म्यूट का केलीस? म्हणजे त्या चहाची आसक्ती आहे ना, सॉरी आग्रह पाहिजेच, कॉफी पाहिजेच सकाळी. मग हे सगळे आग्रह म्हणजे पुढं मग आसक्तीवर जातं. आणि हे जे 5 कारणं सांगते ना मी, हे उत्तरोत्तर एकापेक्षा एक जास्त दुःखदायी आहेत बरं का. जोपर्यंत अपेक्षा करताय ठीक आहे, थोडं दुःख आहे त्याच्यात, पण त्याचा जर आग्रह झाला तर दुःखी म्हणजे काय म्हणायचं, दुःखाची लेवल वाढत जाणार आहे. ह्याच्या पुढं आग्रहानंतर आसक्ती सांगितलं होतं. तिथं सांगितलं आसक्तीच्या मध्ये अडकला तर जीव तिथं. हे घेतलं होतं बरं का. आग्रहमध्ये त्यांनी असं उदाहरण सांगितलं होतं की गाडी चालवायला लागलाय तुम्ही बरं का, 4 व्हीलर चालवायला लागलाय आणि तुम्हाला काय म्हणतात 1 वे आहे, 2 वे असते ना, एका वेळेस 2 गाड्या जाऊ शकतात असं नव्हता रोड. छोटा रोड होता त्यामुळे एका वेळी एकच गाडी जाऊ शकेल, किंवा काय गर्दी असेल वगैरे अशामुळं ते एका वेळेस एकच गाडी जात होती. आणि तो समोरचा होता तो साईड देत नव्हता. आणि मग तुम्ही मागे आहे आणि तो पुढे आहे. आता तुम्ही हॉर्न मारताय, त्याला ओरडताय, 50 वेळा हॉर्न मारला तरी पण त्यांनी काय तुम्हाला साईड दिली नाही. काय झालं सांगा? पहिला अपेक्षा केली की त्यांनी मला रोड द्यावं, मला किती महत्त्वाचं काम आहे, मला टाईम कमी आहे. पहिला अपेक्षा झाली तोपर्यंत ठीक होतं. पुढं काय झालं? आग्रहात रूपांतर झालं.
की मला द्यायलाच पाहिजे तो का मला साईड देत नाही आहे. आणि मग त्या आग्रहाने दुःख वाढत गेलं आणि आता हा बसलाय फोर व्हीलरमध्ये सगळ्या काचा बंद करून आणि तो समोरचा पण त्याच्या कारमध्ये ऑब्व्हियसली काहीतरी म्युझिक ऐकत बसला आणि तुम्ही इथं काय करताय त्याला जागा देत नाही म्हणून शिव्या द्यायला सुरुवात झाली. आता सांगा शिव्या कोणाला ऐकू यायलेत? हां, कोणाला द्यायला लागलोय आपण आणि कोण ग्रहण करायला आहे? म्हणजे मीच माझ्यासाठी बोलल्यासारखं झालं ते आणि माझ्यावरच संस्कारित झाले ते शब्द. म्हणून सांगितलं की जिथं आग्रह आला तिथं नियमाने दुःख येणार. आणि मग त्यात तिथं तो का मला साईड देत नाही म्हटल्यावर क्रोधी झाला आणि ते ओव्हरटेक करायला देईना किंवा तो स्वतः साईड करेना. ते कुठल्याही रूपाने सांगितलं तो आग्रह तुम्हाला नियमाने दुःखापर्यंत नेणारा आहे. पुढं आसक्तीसाठी सांगत होते की आज एक गोष्ट मी ह्याच्यावर टाकली होती, म्हणजे चेतकती चेतनामध्ये आली होती ना, आसक्तीसाठी गोष्ट आहे की तो राजा असतो आणि तो रोज त्याची शय्या असती ना झोपायची, तर ती शय्या फुलांनी सजवून घेत असतो आणि मग त्याच्यावर झोपत असतो. आणि मग ती मालीन असती एक ती की रोज फुलं आणायची आणि ती बेड सजवायची राजाचं. मग रोज सजवत असताना तिला एक दिवस सहज विचार काय आला, म्हणला एवढं सुंदर मी सजवते, त्या राजाला काय मस्त झोप लागत असेल, एकदा आपण फील तर करून बघावं काय नक्की त्याला फील काय होतं आहे, आपण जरा एकदा टेस्ट करून बघू. म्हणून तिने काय केलं, सगळं बेड सजवला त्याच्यावर फुलं टाकून आणि स्वतः म्हणली थोडं 5 मिनटं आपण बघावं काय काय अनुभव येतो काय नक्की राजाला. आणि ती त्याच्यावर झोपली की झोप लागली. दिवसभर काम केलेला माणूस आडवा पडला तर तिला कधी झोप लागली हे कळालं नाही आणि राजा आला. आता राजा आल्यावर जेव्हा त्याला दिसलं की आपल्या बेडवर ही काम करणारी मालिन झोपली आहे, मग त्याला इतका कोप झाला, इतका क्रोध झाला राजाला की त्यांनी लगेच आज्ञा दिली काय, हिला 100 कोडे मारा. तिने माझी वस्तू वापरण्याचं दुस्साहस केलंच कसं काय, त्यामुळं तिला तुम्ही 100 कोडे मारा म्हणून सांगितलं. आणि मग आता बोलवलं लगेच ते मारणाऱ्यांना, ती समोर बसली आणि तो मारतोय, मनुष्य तिला मारतोय. प्रत्येक कोड्याबरोबर ती हसायला लागली आहे. आता राजाला कळे ना ही हसतीये का बरं. आणि मग 1 2 झाले, 10 20 50 100 कोडे झाले तरी सुद्धा ती हसत होती. आणि मग 100 कोडे झाल्यावर मात्र ती रडकुंडीला आली. मग आता राजाला प्रश्न पडला, म्हणला मारेपर्यंत उलट रडायला पाहिजे होती, ओरडायला पाहिजे होती, नको म्हणायला पाहिजे होती, पण ती काहीच न म्हणता हसत होती. आणि आता का रडायला लागली किंवा आता का ती उदास झाली आहे. मग तिला विचारलं राजाने, मग काय सांगितलं तिने, ती म्हणाली की मला ह्याच्यासाठी हसू येत होतं की मी तर त्या बेडवर झोपावं असं 5 मिनिटासाठी फक्त विचार केला होता, त्या विषय भोगाचा मी फक्त एकदा अनुभव घ्यावा म्हणून त्याच्यावर झोपली होती. आणि मग त्याचं मला फळ हे मिळतंय म्हणून मी हसत होती की एवढ्याशा भोगाच्या परिणामाचं फळ मला हे मिळते. आणि मग रडू का आलं तुला, तर तिने विचार केला की तुम्ही जर रोज झोपताय त्याच्यावर, रोज त्याचा भोग घेताय, तर तुम्हाला काय फळ मिळणार हे विचार करूनच मला अस्वस्थ वाटतंय. जर मला एवढ्याशा 5 मिनिटाच्या त्या भोगासक्तीचं फळ इतकं मिळालं आहे, 100 कोडे मला खावे लागले, तर तुम्हाला त्याचं काय फळ मिळेल असं म्हणून मला अस्वस्थ वाटते, असं तिने ते खुलासा करून सांगितलं. अजून पण त्यांनी चांगलं घटवलं त्याच्यामध्ये, वाचा पाहिजे तर मी ग्रुपवर शेअर करते सगळ्यांना पाहिजे तर. म्हणजे असं सांगितलं, जो विषयांमध्ये आसक्त होणार तिथं त्याला नियमाने दुःखाचा अनुभव करावा लागणार. म्हणून 3रं कारण सांगितलं होतं आसक्ती, ज्याच्या निमित्तात की आपण सदैव दुःखीच राहणार. आणि आसक्ती असतेच कुठं, इंद्रिय विषय भोगांविषयीच आसक्ती असते, किंवा मग एखाद्या परद्रव्याविषयी, म्हणजे जिथं मोह आला तिथं त्या मोहाचा विषय आला तिथं नियमाने आसक्ती प्रवृत्त होते. म्हणून सांगितलं जितकं निर्मोह राहू शकता तितकी साधना करा, तर ती आपल्याला मोक्षाला जाण्यामध्ये मदत करणारी आहे. म्हणून सगळीकडं निरासक्त आहे याचा अनुभव करा, तसा मी आहे असं जाणा.
ओम जाणं. या सर्व शब्दांच्या अतीत निजध्रुव जाणा. शब्द तर वाचक आहेत. वाच्य असणारा शुद्ध आत्मा जाणा. निशब्द स्वरूपोहम निरिंद्रिय स्वरूपोहम ध्रुवपद स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहूं